आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही? हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्र विधानसभा आज अक्षरशः दणाणली। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तुफान हल्ला चढवत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधावर गंभीर प्रश्न उपस्थित केले, तर मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची जोरदार मागणी केली। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना थेट धारेवर धरलं। ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट सरकारचाच संबंध समोर येतोय। सरकारनं त्या भोंदूला अटक करून चौकशी सुरू केली असली तरी या प्रकरणात IAS, IPS आणि पोलीस अधिकाऱ्यांपासून ते सत्ताधारी पक्षांचे प्रतिनिधी आणि मंत्र्यांपर्यंत अनेकांचा सहभाग असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला होता, मात्र तेव्हा सरकारनं यात काहीही तथ्य नसल्याचं सांगून हात झटकले होते। आपण स्वतः पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो, छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज असल्याचा अभिमान बाळगतो, पण दुसऱ्या बाजूला असे अंधश्रद्धेचे प्रकार करत असू तर ही लाजिरवाणी बाब आहे। आम्ही जरा काय झालं की गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्हाला लाज वाटत नाही का? या महाराष्ट्रात असे उद्योग करायला जाता? ज्या छत्रपतींचं नाव आपण घेतो त्यांनी कधी अमावस्या, पौर्णिमा, पितृपक्ष किंवा ज्योतिष पाहून निर्णय घेतले नाहीत। मग हे गंडे, दोरे, अंगठ्या, खडे यासारखे प्रकार कशासाठी? जनतेनं तुमचा आदर्श का ठेवावा, तुमचं अनुकरण का करावं? यामुळं या संपूर्ण प्रकरणावर सरकारनं अत्यंत गांभीर्यानं भूमिका घेऊन सखोल चौकशी करावी अशी जोरदार मागणी आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात केली आहे। सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करतात, त्या ह्याला भोंदूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय। त्यामुळं या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडून उत्तर घेणं। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे? याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच। सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत। मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये। या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं, त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते। अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही? या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे, दोरे, अंगठ्या, खडे हे कधी बघितले नाहीत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं। त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे। मला माहित आहे हा विषय अगोदर समोर आला होता, ही SIT वगैरे